डाळ खिचडी तर तशी खूप सोपी आहे, पण बाहेर शिकणाऱ्या मुला-मुली किंवा घरी एकट्या राहणाऱ्या नवऱ्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे। खूप छान होते आणि परफेक्ट माप मी सांगितलेला आहे आणि त्यासोबत आपण बनवणार आहोत लसुणी तेल। तर तुमचं जयस पॉकेट रेसिपीमध्ये पुन्हा स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत डाळ खिचडी एकदम साध्या पद्धतीने आणि प्रमाणबद्ध, 2 लोकांसाठी एकदम प्रमाणबद्ध आहे। तर रेसिपी बघूया। तर या ठिकाणी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, त्याचप्रमाणे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तर तांदूळ आपल्याला कोणत्याही प्रकारचे चालेल, फक्त बासमती नको। खिचडी ही साध्या तांदूळची खूप छान लागते। तर डाळ आणि तांदूळ एकत्र करून 3 पाण्याने मी छान धुवून घेतले आहे आणि आपण तूर डाळऐवजी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकतो। तर मी कुकर ठेवलेला आहे आणि गॅस कमी केलेला आहे। यामध्ये आपण धुतलेले डाळ आणि तांदूळ टाकून घेऊया। टाकल्यानंतर आपण थंडच पाणी यामध्ये टाकणार आहोत। तर आपलं डाळ तांदूळ होते 3 वाट्या, तर याचप्रमाणे आपल्याला 6 वाट्या पाणी घालायचं आहे। तुम्ही वाट्यामध्ये बघू शकतात की मी पाणी किती घालत आहे, त्याचप्रमाणे आपल्याला वाटीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आणि डाळ तांदूळ मी घेतलं होतं तेही सपाट वाटीमध्ये घेतलं होतं, तर तुम्ही तसंच घ्या माप। अगदी सोपी पद्धत आहे आणि तांदूळ डाळ हे एकदम छान पद्धतीने शिजतात। तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, त्याचप्रमाणे 2 चमचे इथं मी हळद घालत आहे। खिचडी आपली खूप छान मऊसर शिजण्यासाठी मी इथं 1 चमचा साजूक तूप घालत आहे। यामुळे खिचडी एकदम मऊसूत होते आणि हे मिक्सचर मिक्स करायचं आहे। यानंतर आपण कुकर लावून घेणार आहोत आणि कुकर आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवायचा आहे। तर याचप्रमाणे मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या आहे। तर लक्षात ठेवा, आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या या घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, या ठिकाणी 3 शिट्ट्या झाल्या आहेत। तर आपण कुकर बाजूला ठेवून घेऊया, गॅस बंद करूया आणि लसूणी तेल करून घेऊ। तर लसूण तेल करण्यासाठी मी कढईमध्ये 3 पळी तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कापलेला लसूण घालायचा आहे। लसूणही आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे। या ठिकाणी चवीपुरतं मीठ घालायचं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला गॅस लवकर बंद करायचा आहे। यानंतर 2 चमचे तिखट घालायचं आहे। गॅस तुम्ही आता बंद नाही केला तर लसूण आणि तिखट हे जळणार, यासाठी लसूण घातल्यानंतर लगेचच गॅस थोड्या वेळाने बंद करा। तर लसूणी तेल अगदी तयार आहे आपलं, खूप चविष्ट लागतं आणि छान लागतं। तर चला आपण कुकर बघूया। कुकरचं वाफ आपल्याला आधी चेक करायची आहे। कुकरची वाफ गेलेली आहे, तर आपण झाकण ओपन करूया। तर बघा, किती सुंदर अशी आपली खिचडी झाली आहे आणि पूर्ण घरात असा घमघमाट झालेला आहे आणि खिचडीसुद्धा एकदम दाणाने दाणा एकदम छान शिजलेला आहे। तर मी सर्व केलेला आहे एका ठिकाणी लसूणी तेल टाकून आणि एका ठिकाणी गूळ आणि तूप टाकून। तर अशी सुंदर अशी रेसिपी आहे आणि खूप साधी आणि सोपी। अगदी मी तुम्हाला गॅरंटी देते 15 ते 20 मिनिटात आपलं हे साधं सुधं जेवण रेडी होतं।